आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. जगातील सर्वात मोठे गॅस क्षेत्र साऊथ पार्स कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इराण देशामध्ये. प्रश्न 2. आशियाई वैयक्तिक स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025 अलीकडे कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मलेशियामध्ये. प्रश्न 3. कोणते राज्य त्यांच्या एकूण राज्य बजेटपैकी सर्वाधिक टक्केवारी आरोग्यासाठी देते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मेघालय राज्य. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यामुळे नोट डाऊन करत चला. प्रश्न 4. कोणत्या देशाची खेळाडू सोफी डिवाइडने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड देशाची. प्रश्न 5. अलीकडे चर्चेत असलेली इंद्रायणी नदी कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 6. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल उपकंपनी SB62 चे 62वे अधिवेशन अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जर्मनीमध्ये. प्रश्न 7 पाहूया. 2025 मध्ये ऑटिस्टिक प्राईड डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 18 जूनला. प्रश्न 8. हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पुरुष आणि महिला अलीकडे कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई येथे. प्रश्न 9. कोणत्या राज्याने भारतात पहिल्यांदाच मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू केली आहे? तर ते बिहार राज्याने. प्रश्न 10 पाहूया. अलीकडेच DMRCने मेट्रो रेल्वे संशोधनासाठी कोणत्या देशातील मोनाश विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशासोबत. प्रश्न 11. कोणत्या देशात फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 आयोजित केला जात आहे? तर ते USA युनायटेड स्टेट्स अमेरिका. प्रश्न 12. आदिनाथ उर होम्सच्या मते 2025 मध्ये कोणते शहर अलीकडेच भारतातील आघाडीचे रिअल इस्टेट गुंतवणूक ठिकाण बनले आहे? तर ते आहे नोएडा हे शहर. प्रश्न 13 पाहूया. 2025च्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाईन अवॉर्ड्समध्ये जगातील सर्वात कमी किमतीच्या विमान कंपन्यांमध्ये कोणत्या भारतीय विमान कंपनीने अलीकडेच 3रे स्थान पटकावले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडिगो कंपनीने. प्रश्न 14. कोणत्या राज्य सरकारने महाकृषी न्याय 2025 ते 29 धोरण मंजूर केले आहे? तर ते महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 15. जागतिक होमिओपॅथी दिवस कधी साजरा करतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे 10 एप्रिल. प्रश्न 16 पाहूया. द इंग्लिश टीचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत RK नारायण. प्रश्न 17. इस्रोने पहिल्यांदाच कोणत्या राज्यातील कुशीनगर येथे मॉडेल रॉकेट प्रक्षेपणाची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. अशाच रोजच्या चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.